नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हॉटेल रेस्टॉरंटवर करडी नजर. एनालॉग पनीरवरील बंदीनंतर FDA ची राज्यभरात विशेष तपासणी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या एनालॉग पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यात 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटरर्स, क्लाउड किचन आणि इतर खाद्यसेवा आस्थापनावर अन्न व औषध प्रशासन विभागाची FDA करडी नजर असणार आहे. अनुषंगाने मुंबईसह राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. FDAने 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यभरातून संकलित केलेल्या 308 पनीर नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी 109 नमुने नियमबाह्य आढळले. यामध्ये 79 नमुने निकृष्ट दर्जाचे तर 30 नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झालं. तपासलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 35.4% नमुने मानकानुसार नसल्याचे समोर आलं आहे. अनेक नमुन्यांमध्ये दुधातील नैसर्गिक स्निग्धांश ऐवजी वनस्पतीजन्य चरबीचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लाउड किचनमध्ये ग्राहकांना माहिती न देता एनालॉग पनीर दिले जात असल्याची बाब FDAच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे अशा सर्व खाद्यसेवा आस्थापनांमध्ये एनालॉग पनीरचा वापर, साठा आणि सेवा देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध जप्ती, आर्थिक दंड, परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा FDAने दिला आहे.